वेलकम. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमट बोलते. बऱ्याच दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ काढत आहे, कारण लॉंग व्हिडिओ काढणं म्हणजे शाश्वतच नाही की पुढे ढकलं पुढे जाईल. तरी पण मला आज एक व्हिडिओ काढा वाटला, लॉंग व्हिडिओ. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला आज खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय असतं? आपल्या गुरु म्हणजे आपले आई वडील, ठीक आहे, आपले गुरु आहे, सगळं आहे, बरोबर आहे. पण अशी पण एक गुरुपौर्णिमा असते की ज्यांनी आपल्याला धडे शिकवले आयुष्यामध्ये, त्यांना तर गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्याच पाहिजे. कारण त्यांनी असे काय धडे शिकवले, त्यांच्या धडे शिकवण्यामुळं आज आपण एवढं उत्तीर्ण झालो की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगला मार्ग मिळाला. हो, बरोबर आहे. हो, पीठ पिछे म्हणजे आपल्या पाठीमागं येऊन ज्यांनी खंजीर खुपसला पाठीमागं, त्यांना सुद्धा खूप 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 शुभेच्छा. कारण आज त्याची पाठीमध्ये आपल्या जर खंजीर खुपसलाच नसता तर आपल्याला कसं कळलं असतं की हे आपल्याशी किती वाईट, म्हणजे आपल्याबद्दल किती वाईट विचार आहे त्यांचे, ह्यांच्या मनात आपल्याबद्दल किती विष पेरलेलं आहे की नाही. खरं तर त्यांच्या खूप खूप शुभेच्छा. कारण त्यांच्या मनात काय चाललं ते पण आपल्याला कळायला पाहिजे ना, आहे की नाही. नाहीतर आपण समोरचा आपला समजून आपण त्यांना खूप म्हणजे महत्त्व देतो, त्यांना खूप गोड बोलतो. आणि काहीसुद्धा म्हणजे अडचण आली की आपण त्यांना सांगतो का नाही. तर आपल्याला कळलं की आपण कोणाला महत्त्व द्यायचं, कळलं ना. तर त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. कारण त्यांच्यामुळं कळलं की आपण काय आहे ते, आपली किंमत त्यांच्या मनात, त्यांच्या मनात आपली किंमत किती आहे ते पण कळतं आपल्याला. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा तुम्ही. तर असे बरेच जण आयुष्यामध्ये येतात आणि जातात. कोणी चांगलं धडा शिकून जाते है ना, कोणी आपल्याशी वाईट वागून जातं. वाईट वागून जातं म्हणजे चांगला धडा शिकून जातं, असं पण आहे. तर खरंच आहे, शेवटी आई आहे गुरु आपला. माझ्यापेक्षा माझा नवराबाईने खूप मोठा आहे, तो सुद्धा माझा गुरुच आहे मयनाचा एका अर्थाने. कारण त्यांनी मला खूप काही आयुष्यामध्ये शिकवलं, खूप शिकवलं माझ्या नवऱ्याने. हो, तो रागिष्ट होता, जरा विचित्र वागत होता, पण चला माझं आयुष्य त्यांनी घडवलं. कारण मला काहीच कळत नव्हतं. माझ्या आईवडिलांनी तर मला 13 वर्षाची असतानाच लग्नाच्या बंधनात बांधलं, 14 वर्षाची असताना लग्नाच्या बंधनात बांधलं. त्याच्यामुळे मला काहीच माहीत नव्हतं, समाजामध्ये दुनिया माहीत नव्हती. तर माझ्या नवऱ्याने मला सगळी दुनिया दाखवली. त्याच्याबद्दल मी खरंच त्याचे खूप आभारी आहे. गुरु मानते मी त्यांना. गुरुपौर्णिमेच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना एवढं सुख लागू दे आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. त्याच्यानंतर माझी आई अडेश्वरी माझ्या आयुष्यात आली. खूप उशीर आली, माझ्या 50 नंतर माझी आई अडेश्वरी माझ्या आयुष्यात आली. पण तिनं माझं भविष्य ना, माझं आयुष्य बदलून टाकलं तिने खरंच. त्याच्यानंतर मला माझ्या आयुष्यामध्ये मला परिक्रमाला चालत जाण्याची जी संधी मिळाली, ती पण माझी एक गुरुच आहे. तिने मला बोलावून घेतलं, नाही तर मला शक्य नव्हतं हो जाणं. त्यात माझी मैत्रीण आहे, तिला पण मी खूप खूप शुभेच्छा देते. तिने मला सुचवलं म्हणून मी गेले. नर्मदा माईंनी पण मला बोलवलं. विचार, अरे खूप नशीब लागतं. नर्मदा मायाची परिक्रमा करणं म्हणजे खूप भाग्यवान लागतं. सर्वांच्या भाग्यात, सर्वांच्या नशिबात नसते. आणि अशी लोक येणे, आपल्याला धडा शिकवत जाणे, तर ते सुद्धा भाग्यात लागतं व नशिबात लागतं. काय काय माझ्या मैत्रीण आहे, काय काय माझी आई म्हणजे आईसारखे माझ्या वयाचे म्हणजे आई, त्यांना सुद्धा त्यांच्या मुलांनी असे धडे शिकवलेत ना, ते कधीही विसरू शकत नाहीत. ते म्हणतात की त्या मुलांना सुद्धा खूप खूप गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. कारण मुलं सुद्धा आईला असा धडा शिकवून जातात, हो बघ मी तुझा मुलगा आहे, पण मी तुला असा धडा शिकवलं की तू कधीही विसरू शकणार नाही. ते इतक्या वेदना हृदयाला दिल्या, मनाला दिल्या, खूप मनस्ताप दिला. तर त्यांना सुद्धा मनापासून खूप 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 शुभेच्छा. तर हे असं आहे गुरुपौर्णिमेचं अस्तित्व, गुरुपौर्णिमेचं महत्त्व. खूप काय आहे गुरुपौर्णिमेचं. कोणी कोणी दत्त गुरुला जाते, आज स्वामी समर्थाला जाते, पण तिथं काय झालं बघा, चंगराचिंगरी झाली. म्हणून लांबूनच नमस्कार करत, जेव्हा दर्शनाला जाईल गर्दी असते तेव्हा लांबूनच दर्शन करत जावा. आणि माझ्या आयुष्यामध्ये आणखीन एक संधी अशी मला आलेली आहे की मला सुचलं की आपण एवढी काय माझी
शारीरिक प्रकृती एवढी चांगली नाही तरी सुद्धा मला वाटते की आयुष्यामध्ये काहीतरी करावं आपण. म्हणून मी ठरवलं की आता भक्तीच्या मार्गाने निघावं आणि आपल्यासोबत भक्तीच्या मार्गाने निघताना काही ज्येष्ठ लोकांना आपण दर्शनासाठी घेऊन जावे, दर्शन यात्रा काढाव्या, दर्शनासाठी ट्रिपा काढाव्या, एक असं माझ्या मनात आले. बघू आता ह्याच्यामध्ये किती सक्सेस होतो आपण. कारण आई येडेश्वरी तर आपलं खूप काही ऐकतील, सगळं आपली इच्छा पूर्ण करते, पण ते सुद्धा आपल्या शरीराला सहन झाले पाहिजे. नाहीतर नाही, आपण असं पण करू शकतो की सर्व अरेंजमेंट करून आपण पाठवून देऊ शकतो त्यांना, असं पण करू शकतो आपण. तर त्यासाठी पण तुमची खूप खूप साथ हवी मला. तुम्हाला सुद्धा जमलं तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दर्शन यात्रेला येऊ शकता ना? नक्कीच येऊ शकता. तर मला एवढं सांगायचं होतं की मी तुम्हाला आता भरपूर काय सांगितलेलं, आता काय सांगण्यासारखं नाहीच. गुरुपौर्णिमेचं काय असतंय, खरंच गुरु माझे पण गुरु आहेत, ज्यांच्याकडून मी पर डे घेते, त्या पण गुरुला माझा खूप खूप मनापासून गुरु शुभेच्छा. त्यांचा माझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे, नेहमीच आहे. खूप लांब राहतात त्याच्यामुळे येणं जाणं होत नाही, कमीच येणं जाणं होतं. माझी आई येडेश्वरी तर आहे, माझे गुरु आहे, माझी आई, सर्व काही माझी तीच आहे आता. कारण तिच्यामुळं तर माझ्या आयुष्यामध्ये खूप वेगळं वळण लागलेलं आहे आणि माझं आयुष्य बदलून गेलेलं आहे. परिक्रमाबद्दल तर तिथून सुद्धा माझं आयुष्य बदलून गेलेलं आहे. म्हणजे खूप काही बदल होतो आपल्या. जसं जसं आपलं वय वाढतं, 50शी उलटते, त्यावेळेस आपल्या खूप जुनी काही आठवण येतात. पण 50शी लागल्यानंतर आपली वेगळंच आयुष्याची पालट होते, वेगळंच आयुष्य जगतो आपण. हे कधीही तुम्हाला म्हणजे लवकर कळणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये 50शी तर खूप वेगळं काय काय घडतं है ना. खूप जण आपल्याला आठवण करून देतात ना. हां. आणि आपल्याला आठवणी पण येतात जुन्या. आपल्या आयुष्यात काय घडले काय नाही 50च्या आधी सगळं आपण आठवून बसतो. फक्त त्या आठवणी राहतात. कारण तो दिवस आता येणार नाही आहे ना. आणि आजचा दिवस आपल्याला नंतर येणार नाही. मग उद्याचा दिवस हा उद्यासाठी ठेवा. आजचा दिवस, गेल्या दिवस. जर गेलेल्या दिवसाची आठवण करत बसलं तर हे पण दिवस आपले निघून जातील. म्हणून गेलेल्या दिवसाचे जे चांगले आठवणी तेच फक्त आठवणीत ठेवा तुम्ही. तर तुमचं आयुष्य चांगलं जाणार आहे. आणि नेहमी सकारात्मक विचार करा तुम्ही. खरंच मी सुद्धा तसंच करते. नेहमी सकारात्मक विचारते. काहीसुद्धा मनात कसलेही विचार आले तर पटकन सोडून देते आणि दुसरं काहीतरी विषय काढते मी. तसं तुम्ही पण करा नक्की. आणि चला, व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब. धन्यवाद. गुड नाईट.